जालना शहरात दिवसाढवळ्या 23 वर्षीय तरुणावर चाकू हल्ला, तरुणाची प्रकृती गंभीर। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी फौज फाट्यासह दाखल। जालना मुख्य महामार्गावर जालना शहरातील विशाल कॉर्नर येथे आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका 23 वर्षीय तरुणावर अज्ञात 2 हल्लेखोरांनी चाकूचे सपासप वार करत गंभीर जखमी केले। यामध्ये गंभीर जखमीचे नाव बळीराम भरत रंगडे, वय 23, राहणार छाबडा हॉस्पिटल जालना असे असून ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी विशाल कॉर्नर परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती। त्या ठिकाणीच असलेल्या नागरिकांनी व काही रिक्षा चालकांनी त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र घाटी रुग्णालयात योग्य उपचार न झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। कारण घाटी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे या तरुणाला अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी चाकू हल्ला झाल्यावर ताटकळत उपचारासाठी उभे राहावे लागले। त्यामुळे काही नागरिक संतप्त सुद्धा झाले होते। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत सदर जखमी तरुणाला नातेवाईकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली। या अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत। घटनास्थळी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सुद्धा दाखल झाले असून आरोपींचा शोध युद्ध पातळीवर घेतला जात असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे। मात्र या झालेल्या दिवसाढवळ्या चाकू हल्ल्याने संपूर्ण जालना शहरात खळबळ उडाली आहे। विशाल कॉर्नर इथं आज दुपारी एक चाकू हल्ल्याची घटना घडलेली। एका युवकाला 2 युवकांनी चाकूनी जखमी केलेला आहे। त्याच्या पोटामध्ये वार लागलेला आहे। आता सध्या आम्ही घाटी परिसरातच आहोत। या ठिकाणी प्रायमरी उपचार केलेले आहेत आणि या जालन्यामध्येच एका हॉस्पिटलला त्यांना आता शिफ्ट केलेलं आहे आणि त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे। डॉक्टरांशी आम्ही त्या संबंधाने चर्चा केलेली आहे। आरोपी अटकेकरता आम्ही पथक रवाना केलेले आहेत। आरोपींना लगेच ताबडतोब आम्ही अटक करत आहोत।